कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, पुंडरीक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतम्, ईशान चरण साहित्या जीवा मुक्ता वदन्तु, सागरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्ते, ज्ञान प्रताप विरसत्वचनामृतञ्च, अद्वैत भाव पटुकायित बुद्धिरवश्य, ज्ञानेश्वरस्तु भगवान् उदिनैव, श्री रंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं, जे पाविजे स्वधर्म कर्माधरी, जे पाविजे निर्बंध तपाचारी, जे सांख्या ज्ञान विचारी, पाविजे निर्धारी जे वस्तू, जे पाविजे विषय त्यागी, जे पाविजे अष्टांग योगी, जे वातांदू कर्णाश भोगी, जे दान प्रसंगी पाविजे, जे साधे वेदा ध्याने, जे साधे सत्यवचने, जे साधे अनेकी साधने ते मज भजणे पाविजे, हे न शोषिता साधना सांकडे, नुलंगिता गिरी कपाटाकडे, ही सकळ फळे ती दारापुढे, जे माझी आतुडे निज भक्ती, उद्धवा तू मनसी जाण, ऐशी ते तुझी भक्ती कोण, ब्रह्म भावे जे गुरु भजन, ते भक्तीचा पुन्हा प्रताप, सद्गुरु भजना प्रती साधकाशी नाही प्राप्ती, मी भगवंत करी गुरु भक्ती, इतरांचा किती पवाडू, मी सद्गुरुची धर्मे पावलो एवढी महिमे, त्या सद्गुरुचे गुरु गरिमे, कोणे उपमे उपमावे, जे ब्रह्म वेद भक्त अवचटे अनुमात्र वांछित, ते वैकुंठादी समस्त मी त्याशी देत स्वर्ग अपवर्ग, हेही बोलता अत्यंत थोडे, मी त्याच्या भजन सुरवाडे, लोका वाडे गोडे, त्या मागे पुढे सदा तिष्ठे, भक्त नैराश्य अति गाढे, ते मागती हे कदा न घडी, हेही लक्षण तुझ पुढे अति निवाडे सांगेन. काय सांगतात भगवान परमात्मा बुद्धाला सांगतात, की आपली मन व बुद्धी ज्याने अर्पण केली आणि अनन्य भक्तीने माझ्या ठिकाणी जो एकरूप झाला आहे, अशा भक्ताला ज्ञान आणि वैराग्य याचे फारसे प्रयोजन राहत नाही. जे कर्माने साध्य होते, जे तप ज्ञान वैराग्य या साधनाने प्राप्त होते, त्याप्रमाणे योगाभ्यासाने दान धर्म करून आणि मोक्षकारक नाना प्रकारची साधने करून जे मिळते, ते सर्व माझ्या एकांतिक भक्तीने माझ्या अनन्य भक्तासह दिलेने मिळू शकते.
सांगतायत नाथ महाराज आपल्याला. आणि भगवान परमात्माचा आणि उद्धवाचा हा संवाद आहे. आताच आपण बघितलं की माझी भक्ती ज्याला प्राप्ती झाली तर त्याला ज्ञान वैराग्य आहे का नाही, भक्तीनं हे सगळं सहजच प्राप्त होत. आता विवेक वैराग्य शमदामादी षट संपत्ती याला साधन चतुष्टय संपन्न व्हायला, अधिकारी व्हायला, याला अधिकारी होण्यासाठी त्याला भक्ती जर केली तर सहजच अधिकारी होता येतं. नाही तर अधिकारी होणं सोपं थोडंच. ज्ञानाचा अधिकारी होणं सोपं नाही, हे अवघड आहे. वैराग्य होणं सोपं नाही. आपल्याला प्रपंचात राहून वैराग्य होतं का? नाही होत. पण देवाची भक्ती जर घडली, सहज जर घडली, भक्ती घडली, भक्तीनं मात्र हे सगळंच होतं. म्हणून देव म्हणतो किंवा माझी भक्ती की मला जो शरण येतो आणि मला एकदा शरण आला की माझ्या भक्तीच्या पोटी हे सर्व पुत्र म्हणून जन्माला येतात. मग भक्ती मातेला मिठी मारून हे सर्व त्याशी लेडीवाळपणा करतात आणि तिला त्या आनंदाचा गोड गोड चांगला खाऊ म्हणतात. भक्तीच्या पोटी भक्ती करणं आपल्याला, देव आपल्याला भक्ती महत्वाची की तुम्ही ज्ञानाची काळजी करू नका, वैराग्याची काळजी करूच नका, हे माझ्या भक्तीनं सहज प्राप्त होतं. भक्ती त्याची कशी आपण आता बघितलं की त्याला अनन्य भावानं शरण. बाकी बघा आपण प्रपंचातले लोक असल्यामुळे आपल्याला दुसरं तर काय जमत नाही, दुसरी काय साधना करू शकत नाही. कोणती साधना करू शकतो? कोणतेच साधनेत आपलं मन लागत काय. तुम्ही व्रतवैकल्य जरी उपास तापास केले तर ते काय नीट करतात नाही. इकडं उपास धरला की उपास मनात ध्यान कुठं म्हणजे उपाशी तरी राहावं वाटत, व्रतवैकल्य करू वाटत नाही. तर मग चांगले तपासारखे हे कुठं करता येईल तुम्हाला? तप करता येईल का? योग याग करता येईल का? काय करता येईल? आणखी जे कठीण व्रतवैकल्य आहे का नाही ते करू शकता येतील का? काहीच करता येत नाही. देव सांगतो की सोप्या पद्धतीनं मला अनन्य भावानं शरण आलं, मला अनन्य भावानं शरण आलं की हीच माझी भक्ती. मग अनन्य भावानं देवाला शरण जाणं म्हणजे काय? शरण जाणं की देवाला बोलणं, देवाची संवाद करणं, देवाला आपलं सुख दुःख सांगणं, व्यक्त करणं. देवा आहे का नाही? तुकाराम महाराज म्हणतात ना, जोडून या कर चरणी ठेवी तो माथा, परिसावी विनंती माझी पंढरी माथा, असू नसो भाव आलो तुझी आठाय, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. म्हणजे बघा तुकाराम महाराजाचा भाव कसा आहे. वास्तविक पाहता तुकाराम महाराज संतच होते, ते अवतार घेऊन आलेले होते. पण आपली भूमिका घेते की आपण कशी भक्ती करावं, आपण कशी भक्ती करावं. कारण भक्ती करण्याजोगा तर मी नाही. देवा पुढे जर गेलो तर देवा तुला भक्त, तुला चांगला भक्त आवडतो. चांगला म्हणजे तुझं नित्य नामस्मरण करणारा, नित्य तुझे पूजा अर्चन तुझ्यात मन घालून राहणारा. मग तसं नाही. मी संसारात हे गळून गेलेलो आणि या संसारात मला तुझी आठवण होत नाही. आठवण होत नाही तर मग आता झाली आठवण की अशी की ते आपलं घरानं सांगितलं पाहिजे. म्हणजे ही त्याची आठवणच. तेव्हा मला का जन्माला घातलंस, कशाला मला हे दुःख दिलंस, मला याच्यातून आहे का नाही? जोडून या कर परिसावी विनंती माझी पंढरी, की माझी विनंती आहे. माझ्याजवळ भाव आहे का नाही काय माहित नाही. काय भाव तुला, तुला जे चांगला भाव असं पाहिजे तसा भाव माझ्याजवळ आहे का? माझ्याजवळ जसा भाव असेल तसा येडा वाटला कसा का असा नको. तू आठवण आम्ही त्याच्यातलंच मग कसा का मग भाव असं ना. पण मी तुला शरण आलो, मी तुला शरण आलो. कारण
कसा भाव म्हणजे आता आम्हाला तू कशी पूजा करावा हे कळत नाही, कशाने पूजा करावा हे बी कळत नाही, तुझं नामस्मरण त्याचं करायचं तर आठवण होत नाही, तुझी आणखीन कशी कशी भक्ती करावा हे काही कळत नाही. कर्माच्या बाबतीत पाहावा तर कर्माच्या बाबतीत ते इतकं सूक्ष्म आहे आम्हाला त्याच्यातलं कर्मातलं काहीच कळत नाही. वैराग्य म्हणताना आमच्या जो वैराग्याचा पताच नाही. आम्हाला काय वैरागी लेकरण बाळण घरण दारण याच्यात वैराग्य काही होणं शक्य नाही. ज्ञानाच्या बाबतीत मानताना तर ज्ञानाचे अधिकारी बी आम्ही नाही. काय आमच्या जो श्रद्धा आहे का समाधान आहे का तितिक्षा आहे का उपरती आहे का नाही, विवेक हे का वैराग्य आहे का मोक्षाची तीव्र इच्छा आहे हे काहीच नाही. मग आता काय, आता तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं कोणी नाही, तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं कोणी नाही. देवाला बोल, देवा असो नसो भाव आलो तुझ्या ठाया, माझा जो भाव आहे का नाही, आसन किंवा नसन, असला तर जरा जुरा असन पण तुला पाहिजे तसा तर नाही. मी तुला अनन्य भावानं असो नसो भाव आलो कृपा दृष्टी पाहे मजकडे पण तू तुझी कृपा दृष्टी माझ्यावर कर, माझ्यावर तुझी कृपा कर, माझ्यावर दृष्टी कर म्हणजे माझ्याकडे पाय, माझ्याकडे लक्ष. असं देवाला बोलणं हीच भक्ती. देवाला बोलणं, देवाशी बोलणं म्हणजे देवाचं ध्यान करणं आहे का नाही. देवाशी बोलणं म्हणजे देवाचं ध्यान करणं, आणि देवाची भक्ती बोला. एक भावाची कारण आहे का नाही. मला दुसरं काही नको, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर पडू देऊ नको एवढंच मला दे. आणि देवाचा विसर न पडणं हीच भक्ती. देवाचा विसर न पडणं हीच भक्ती. आणि अशी भक्ती ज्याला अशी घडी देव आठवतो, नुसतं देवाचं ध्यान जर होतं, देवा संग जर प्रेमानं बोलत असन, देवा संग जर संवाद करीत असन, देवाजवळ जर आपली कहाणी मांडित असन, आपलं सुख दुःख जर देवाजवळ सांगत असन, तर ही देवाची काय भक्ती आहे. मग आता आपलं सुख दुःख तितकं तर सांगता येतं नाही. आम्हाला कर्माची सूक्ष्मता कळत नाही, आमच्या जो वैराग्य का आपण लेकर बाळ घरदार सोडून जाऊ शकतो कुठं वनात नाही. भक्ती करायला का ज्ञान संपादन करायला का याद करायला जाऊ शकतो का हिमालयात निघून जाऊ शकतो नाही जाऊ शकत. म्हणजे वैराग्य नाही. संसार आवडतो ना, संसारात जोडून गेलेले त्याच्यात वैराग्य. ज्ञानाचे अधिकारी बी नाही, पण देवाची आठवण करणं म्हणजे भक्ती आहे. आणि ही भक्ती देव म्हणतो, माझी भक्ती जर केली तर हे ज्ञान वैराग्य धर्म हे सगळं भक्ताजवळ देव ऐकता आणून देतो. माझी करिता उत्तम भक्ती, माझी करिता उत्तम भक्ती, चारे मुक्ती पाया लागती, मुक्ती पाया लागती, सुरवरही लोटांगण येती, लाभ श्रीपती मी लाभे. भक्ती देवाची केली तर काय नाही पायाजवळ सगळे देव, सगळं काही सुरवर देव येते लोटांगण नाही भक्ताच्या. एवढा भक्ताचा अधिकार असतो. भक्ती म्हणजे काय, किती अवघड आहे का सोपं आहे. भक्ती म्हणजे काहीच नाही, त्याची आठवण करणं, त्याच्याशी संवाद करणं, त्याच्याशी बोलणं. जसं आपण एखाद्या मैत्रिणी सिंग किंवा मित्रासोबत आपण बोलतो ना, की आपल्या मनातलं सुख दुःख व्यक्त करतो ना, तसं आपला देव मित्र का आहे का नाही. देवालाच आपली मैत्रीण का, आपले सुख दुःख देवाला आहे का नाही. देवाला सगळं आपण सांगित बसलो की ठीक भक्ती. देवाशी बोलणं
म्हणजे देवाची आठवण करून बोलता तुम्ही, जसं आठवण का देवाला बोलायला तेव्हा दुसरं काही ध्यानात असतं? दुसरं काही ध्यानात येतं का? पैसे, घर दार, काही काही येत नाही. मग देवाची आठवण करून देवा संग संवाद साधणं ही खरी भक्ती. अशी भक्ती सतत पुन्हा दुसरं काय पाहिजे? देवाची आठवण सतत व्हावं आणि करावं. दुसरं काही करू नये. देवाची आठवण करावं आणि देवाला आपल्या गोष्टी सांगावा. मग तुकाराम महाराज म्हणजे तुका म्हणे आम्ही तुझी वेडी आहे का नाही, किंवा अखंडित असावे अशी वाटते पाहिजे. देवा मी तर तुझा भक्त होण्यासारखा नाही, पण मला अखंड तुझ्या पायाजवळ राहावं. मला काय वाटतं, तुझ्या जवळून दुसरीकडे कुठं जाऊच नाही, तुझ्या जवळच राहा. साहोनी संकोच ठाव थोडासा दे. थोडस माझ्यासाठी तू सहन कर. माझ्यासाठी काय कर? सहन कर. मला तुझ्या पायाजवळ जागा दे. ठाव म्हणजे जागा. तुझ्याजवळ मला जागा दे. म्हणजे मी तर तुझा भक्त नाही, तसा काय भक्त म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही. आणि तुला आवडण का नाही काय माहित, पण तरी दर्शक माझ्यासाठी दर्शक सहन कर. मला तुझ्या पायाजवळ काय कर? जागा दे. हे तुकाराम महाराजाची भक्ती. बर, ही भक्ती म्हणजे देवाशी अनन्य होणं. देवाशी काय होणं? अनन्य म्हणजे देवाशी एकरूप होणं, की देवाशिवाय दुसरं काही नाही आवडणं, हीच भक्ती. मग काय करायचं तुम्हाला? काय व्रत वैकल्य करायची का तपश्चर्या करायची का जप करायचा? तप करायचा का आणखीन काही डोंगर चढून जायचं जरी कुठं? हे काहीच करायची गरज नाही. देवाची आठवण करणं ही खरी म्हणून अशा प्रकारची देवाची आठवण करणं ही खरी भक्ती आहे. म्हणून ही भक्ती इथं आपल्याला देव सांगतात की मला शिरणं येणं हे सगळ्यात हे देवाला शिरणं जाणं म्हणजे की देवा मी तुझा, मला तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. तुझ्याशिवाय मला कोणी द्यावा? बाकीचे काय आपले काय सगळे कवा सोडून देते ना कवा जागा देते हे काय सांगता येत नाही. हे निश्चित म्हणायला आपले, पण आपल्याला हे का नाही, तेव्हा वेळ येईल तेव्हा कोणी नाही. सगळे बांधून या देती यमाची हाती, सगळे बांधून द्यायला तयार. एक आपले आपल्या सोबत येतं का कोणी? नाही. सगळे फुटून देऊन घरी येतात मस्त. हे कोणी आपलं देव नाही का आपला? देव आपला आहे. मग देव आपला आहे तर मग देवाजवळच आपलं सुख दुःख गोष्टी सांगितल्या पाहिजे, देवाची आठवण केली पाहिजे आणि देवाला म्हणलं पाहिजे की देवा तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी नाही. खरंच आहे का बरं? देवाशिवाय नाही, कोणीच नाही. आपल्याला वाटतंय का तसं? नाही. आपल्याला एखाद संध्याकाळी कुठं संकटात पडलो, शेतात गेलो, लांब कोणी नाही, तेव्हा वाटतं मग देवा आता कोणी तुझ्याशिवाय मला. संकट आलं की देव आठवतो. बाकी मग संसारात जर मजा झाली चांगली तर देव आठवतो का? नाही. चांगले पैसे हे तेन खाणं तेन म्हणल्यावर देवाची आठवण होती. हा, सुखात देवाची आठवणच होत नाही. काही दुःख आलं की मग देव आपला करावा आहे का नाही? मग दुःखाचे प्रसंग काय जास्त थोडंच येत असते, कमीच येत असते. एक अर्ध्या वेळेस मजा शिकत नाही दिसते. संसारात रमण्याची मजा आहे की नाही? संसारात रमतूक नाही जीव सगळे संसारात रमते. मग देवाची कुठे आठवण होती? संसारात रमायले सगळे. आता समजा सगळं बायको मनाजोगं वागायली, पोरं मनाजोगं वागायले, सगळं माल गिल चांगला आलाय, घरदार भरलेलं, त्याला देवाची आठवण होती का? नाही. त्याला नाही होत देवाची आठवण. नाही होत. आणि देवाची आठवण होत नाही तर त्याचं आयुष्य असंच जातं संसारात मस्त आनंदात. त्याला वाटतं मस्त जीवनात काय कसं काय चाललं तुमचं, मस्त तुमच्या आशीर्वादाने आनंद आहे. अरे देवाला विसरून कशाचा आनंद आला? देवाला विसरून किती चांगलं असलं तर ते चांगलंच नाही, उद्या रडावं लागतं. आईचे संकटी जे भोग चढे, ते भोगा सवेची अडकून पडे, हाड हाड करती चौकडे, जागा पुढे पुढं फजिती होईल, आहे का नाही? आता बरं वाटत आहे का नाही?
आता बरं वाटेल. बरं वाटलं. सगळं अनुकूल. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. आता इथं विषयात रमणं, संसारात रमणं गोड वाटत, पण पुढं मात्र ईश्वराने तया थोर झाले आणि पस्तीला खाणे 84च्या. बरोबर बरोबर. वा वा. देवाला विसरलं की हानी होईल, आहे का नाही? 84 लक्ष योनीमध्ये दुःख भोगायला जावं लागेल. हे पुढं होणारे असत. संसारात जर संसारात रामावं का देवात रामावं? देवात रामावं. देवाची आठवण होती का? देवाची आठवण 8 दिवस झालं प्रवचन चालू आहे, होती का आठवण? पत्ता नाही. नुसत्या गप्पा बोला वाटतं असं. ते लक्षात घेतलं पाहिजे की भक्ती देवाला अनन्य भावानं शरण गेलं पाहिजे. देव सतत आवडला पाहिजे, सतत आवडला पाहिजे, आठवायला पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात उद्धवाला की अनन्य भावानं मला शरण येणं ही माझी भक्ती. ती मला अनन्य भावानं शरण येणं. त्याला मग त्याला ज्ञानाची गरज नाही, त्याला वैराग्याची गरज नाही, त्याला कर्माची त्याला कोणत्याही प्रकारचं कर्माचा लवलेस मी त्याला लागू देत नाही. पण काय पाहिजे? मला शरण आलेला पाहिजे. शरण येणं म्हणजे काय? शरण येणं म्हणजे काय? सगळं संसार घरदार बांधून देवा पुढे टाकणं का? नाही. ते तर काय करणार आहेत तुम्ही? करणारच नाही. पण ते नाही बी आपलं, त्याचा काय द्यावा? देवाची आठवण करणं, देवाला अनन्य भावानं शरण जाणं म्हणजे देवा तुझ्याशिवाय मला कोणीच नाही इतकं तरी वाटलं पाहिजे मनातून. खरंच देवाशिवाय कोणी आहे का? नाही. मग देवाशिवाय कोण नाही तर मग देवाशिवाय कोण नाही असं देवाला म्हणायला काय नाही झालं? असं जर म्हणलं तर देवाला बी आपल्याबद्दल प्रेम निर्माण होईल का नाही? आपण एक पाय पुढे जर टाकला तर देव 10 पावलं आपल्याकडे. का म्हणे येथे पिशे तेथे तैसे असे. तुम्हाला इथं जर देवाचं पिसं लागलं तर देवाला बी आपलं पिसच लागलं. तो बी आपले वाट पाय उभा, भेटीची आवडी. किंवा आपली वाट पाहत उभा, आपणच त्याच्याकडे जातो. किंवा पाहतो आपली वाट, आपण फिरवतो त्याच्याकडे पाठ. म्हणजे त्याची आपली गावा होईल मग भेट. ते गावात नाही, आपण त्याच्याकडे जात नाही. त्याला वाटतंय कवा येईन माया, कवा येईन. आपण काय संसारात रमलेली किडी, आपण जातो का देवाकडे? देवाची आठवण करतो का? नाही करीत. मग फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. देव म्हणतो मला अनन्य शरण आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही म्हणतात आम्ही अधिकारी नाही, आम्हाला कसं देवाकडे जाता येईल? आमच्याजवळ विवेक नाही, आमच्याजवळ वैराग्य नाही, आमच्याजवळ समाधी शेटच नाही का, किंवा इंद्रिय निग्रह नाही, मनोनिग्रह नाही, आहे का नाही? तितिक्षा नाही, उपरती नाही, श्रद्धा नाही, समाधान नाही, पुन्हा काय मोक्षाची इच्छा नाही. म्हणजे आम्ही अधिकारी नाही तर आम्हाला देव कसा भेटून? देव भेटायला हे काहीच लागत नाही. देव म्हणतो मला अनन्य भावानं शरण नाही. शरण नाही म्हणजे काय नाही? तू म्हण की अनन्य भावाने म्हणजे की हे सगळं तोच आहे, काहीच नाही. मी तो आहे. मी कोण? कोणाचा आहे? देव माझा, मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा. मी देवा तू आहे, मला तुझ्याशिवाय कोणी नाही. याला म्हणायचं अनन्य भाव किंवा अनन्य भावानं शरण जाणं. अशा प्रकारचं शरण येणे हे कायशी गोटी, केवळ जन्मती भक्तीच्या पोटी. मग लढे वाळे घालून मिठी, स्वानंदाची गोमटी मागती गोडी. म्हणून शरण येणे ही महत्वाची गोष्ट आहे. माझ्या भक्तीच्या पोटी हे सर्व पुत्र म्हणून जन्माला येतात. मग भक्ती मातेला मिठी मारून हे सर्व पित्याशी लढिवाळपणा करतात आणि तिला त्या आनंदाचा गोड गोड चांगला खाऊ मागतात. तशीच ही भक्ती माता देखील आपल्या मांडीवर ज्ञान, कर्म आणि वैराग्य या 3 मुलाचे लालन करते आणि परमानंदाचे दूध भरपूर पाजून स्वतः त्याचे पालन करते. ही भक्ती एकदा जर आपल्याला घडली की
पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. त्या भक्ती मातेच्या मांडीवर हे खेळते. कोण? ज्ञान वैराग्य धर्म हे भक्तीची मुलं येते, भक्तीच्या पोटी जन्माला येते. तुम्हाला भक्ती झाल्यावर तुम्ही भक्त झाल्यावर तुम्हाला भक्ती घडल्यावर त्या भक्तीच्या पोटी ज्ञान येणार नाही का? वैराग्य येणार नाही का? हे सगळं भक्ती केल्यावर भक्तीच्या पोटी जन्माला येत असत, म्हणजे आपोआप प्राप्त होत असत. आणि मग तुम्हाला मला ज्ञान व्हा आणि मी मुक्त व्हा असं म्हणायची काही गरज आहे का? देवाचं भक्त झाल्यावर देव सगळीच काळजी घेतो का नाही? सगळी काळजी घेतो. आणि म्हणून इथं परमानंदाची दूध भरपूर पाजून स्वतः त्याचे पालन करते. ही भक्ती आपल्याला परमानंदाची दूध पाजते, देवाची आवड निर्माण होते आणि देव आपल्याला आवडायला लागतो. जसा जसा देव आवडल तशी तशी भक्ती वाढत जाते, आहे की नाही? काय ते अभंग तुकाराम महाराज, कंठी प्रेम दाते नैनी नीर लोके, आहे की नाही? लई प्रगती राम, जशी जशी तुमची भक्ती वाढन तस तस प्रेम अधिकाधिक निर्माण होते. जसं जसं प्रेम निर्माण होईल तसं तसं देवाबद्दल कंठ धरून येईल. आणि म्हणून देव आवडला की देवाशिवाय दुसरं काही कर्म नाही, दुसरं काही आठवत नाही. मग देवच आवडत. म्हणून परमानंदाची दूध भरपूर पाजून स्वतः त्याचे पालन लालन भक्ती आपल्याला देवाची आवड निर्माण करून देते. माझी भक्ती प्राप्त झाल्यानंतर ज्ञानाधिक ही साधकांची चाकर होतात आणि या विषयीची स्वतः ज्ञान वैराग्य हे भक्ती ज्याला घडी का त्याचे हे चाकर होत. ज्ञान काय होत? चाकर. वैराग्य काय होत? चाकर म्हणजे त्याच्या दारातले द्वारपाल किंवा त्याच्या दारात त्याच्या घरात चाकरी करणारे. हे प्राप्त करायचे का तुमच्या घरी चाकर होऊन आले असा भक्तीचा अधिकार आहे. भक्तीचा अधिकार आहे. आपल्याला ज्ञानी व्हावं वाटतं पण भक्त व्हावं वाटत नाही. उलट आहे, असं जमत नाही. त्याला ज्ञान आहे तर त्याला भक्तीचा वालावा असला पाहिजे. नाही तर पूर्ण ज्ञान नुसतं गाडीला वंगण घातलं तर गाडी चांगली चलती, नाही तर ती पण चाका असते सगळं असतं पण कर कर वाजते हातालाच खाऊन घेते. तसं पूर्ण ज्ञान असलं पाहिजे का? नाही, भक्ती असली पाहिजे. आणि मग भक्ती सहित ज्ञान असलं पाहिजे पण चांगलं. आपली भक्ती अगोदर भक्तीचा विकास झाला पाहिजे, ज्ञानाचा विकास करायला पाहिजे. आपल्याला वाटतं मला सांगता आलं बरं ते महाराज तुम्हाला जमायला बरं का? चांगलं सांगा चांगलं जमायला चांगलं सांगा आहे की हो. लोक आग्रह करतील, लोक सांगायला आग्रह करतील पण ऐकत कोणीच नसते. हे तुकाराम महाराज म्हणतात ना, आहे की नाही? कानोबराचा म्हणजे ते काही आपण असावे जवळी घ्यावी माझी भाग्य जरी कमला माझी रंगाची. मी कथा कीर्तन करायला असतो तू देवा जवळ बस, जाऊन जवळ बस. हे लोक कुठं ऐकते म्हणजे तू तरी ऐकायची ऐकायचं काय नाही. त्याला मोबाईल लावून की हुशार ठेवून मस्त झोपत ऐकत कोणी. आम्हाला माहिती ना ऐकत कशी किती ऐकत. म्हणून हे की अशा प्रकारचे हे ज्ञानाधिक भक्तीचे चाकर होतात. भक्ती महत्वाची. काय असली पाहिजे? भक्ती महत्वाची. म्हणून इथं महाराज सांगतात की जे पाविजे स्वधर्म कर्माधरे, जे पाविजे निर्बंध तपाचारे, जे सांख्या ज्ञान विचारे, पाविजे निर्धारी जे वस्तू. स्वधर्म कर्माच्या श्रद्धेने जे प्राप्त होते, तपश्चर्या केल्याने जे प्राप्त होते, आत्मा अनात्म विचाराने जी वस्तू निश्चयाने प्राप्त होते, जे विषयाचा त्याग करून प्राप्त होते, जे अष्टांग योगाच्या अभ्यासाने प्राप्त होते,
जे वारा पाणी झाडाची पाणी खाऊन प्राप्त होते, जे अनेक अनेक दिल्याने प्राप्त होते, वेदा ध्यान खरे केल्याने किंवा खरे बोलण्याने तीर्थाटने यज्ञयागादी अनेक साधनांनी जे साध्य होते ते एका माझ्या भक्तीचं प्राप्त होते. तुम्हाला काय साध्य करायचंय? परमात्मा साध्य करायचा ना. हे सगळे अनेक साधक लोक कशा करता भक्ती करायला नाही, साधना करायला निघले परमात्मा प्राप्ती करण्याकरता अनेक जण निघाले. बघा ना, कोणी स्वधर्म कर्माचा आचरण करायला, कशा करता? देव प्राप्ती करता, आहे का नाही? राजू सारखा सोहळ्यात आलो मी, अंगाला कालव नका माझी पूजा लागू देतो त्या अंगाला नाही माझी आता विधियुक्त पूजा आहे, सोहळ्यात आलो अंगू सोहळ्यात काय विटाळ घेऊन फिरायला, आहे की नाही? शरीर घेऊन फिरायला म्हणल्यावर काय विटाळ घेऊन कर्माचं आचरण करावी काय काय कशा करता? स्वधर्म कर्माच्या श्रद्धेनं देव प्राप्त करणे, कर्माच्या मागे लागले, आचरण धर्माचं आचरण, कर्मानं वागायला, कशाने? कर्म करून की कर्माचं आचरण करून पूजा विधी करून भेद मानून काय करते? पुन्हा भेदही करते, पूजा करते, भेदही करते, यज्ञयागादी कर्म करते. भगवान श्रीकृष्ण एकदा गायी वळीत होती, आहे की नाही? गोकुळात गायी वळतात आणि तिथं ब्राह्मणाचा यज्ञाचा मोठा यज्ञ, यज्ञात मोठा महाप्रसाद केलेला. देव म्हणला आता बघू तरी हे आता महाप्रसाद कोणा करता? देवा. आणि देवच गेला तिथे, बालवेशात बुराकी होता ना देव, कृष्ण अवतारात. गाई चारता चारता गेला 2-4 गोपाळ घेऊन. त्याला म्हणलाय ब्राह्मणाचं यज्ञ चालू आहे तिथं, आपण जाऊन तिथं आता जेवू. गेला 4-5 गोपाळ घेऊन शिरला ते स्वयंपाक घरात. आम्हाला भूक लागली, आम्हाला जेव घाला, आम्हाला जेवायचे. ब्राह्मणाने गेलो ना यज्ञ करणार आहे, हे का म्हणले पट्ट्यावर तुम्हाला काय आपली किल्ली अजून देवाला प्रसाद राहायला, देवाला प्रसाद व्हायला मग तुम्हाला जेव घालू या, मग अजून यज्ञ राहायला पूर्ण व्हायचा, मग देवाला प्रसाद द्यायचा, मग नंतर तुम्हाला जेवायचं. आता देव आता कोण होता? देव म्हणला हे किती मूर्ख येत. अरे मी साक्षात इथं आलो, ज्याच्यासाठी तुम्ही प्रसाद म्हणाले तोच इथं आला, इथं प्रत्यक्ष येऊन नाही अजून यज्ञाच्या आहुती राहिल्यात, अजून यज्ञ पार पडायचा. आता काय करायचा? यज्ञ चुलीत घालायचा. ते इथं आल्यावर त्याला पटकन देवात नाही प्रसाद कशाला येत नाही. ज्याच्या करता यज्ञ करायला तोच आला बाबा इथं, त्याला काढून दिलं. येईल त्याला काय केलं? मेघ म्हणली तू आता नाही भेट गेला देव. ते म्हणला मग आता बघा कोण्या देवाला द्यायचा. आता मायाशिवाय तर कोणीच ग्रहण करू शकत नाही, पण तुम्ही यज्ञ कुंडात जरी अग्नीला जरी आहुती दिली कोणाला प्राप्त होतात? पण आता मी तिथं साक्षात आलो तरी मला असं कर्माचं आचरण करून असा कर्मटपणा करून माझीच प्राप्ती करण्याकरता, कशा करता? माझी प्राप्ती करण्याकरता या घरी करून घेणं का नाही. इथं स्वधर्म कर्माच्या श्रद्धेने जे प्राप्त होते, तपश्चर्या केली, काही तपश्चर्या करायची, काही कशा करता? देव प्राप्त करण्याकरता. आत्मा अनात्म विचाराने जी वस्तू निश्चयाने प्राप्त होते, काही आत्मा अनात्म विचार आहे की नाही? आत्मा काय, अनात्मा काय, आहे की नाही? परमात्मा काय, जग काय, अशा प्रकारचा विवेक करणारे ज्ञानी. काय ज्ञानी? पण जर त्याच्याजवळ भक्ती नसेल तर त्याच्या विवेकाला बी काय काढी लावायची. त्याच्याजवळ जर भक्ती नसून ज्ञानाने काय करायचं? मला प्राप्त करायचं, मला प्राप्त करायचं, भाव नाही, काय नाही, भक्ती नाही, तर त्याचा आत्मनात्म विवेक बी तसाच राहतो. तो बी असंच भाव नाही ना.
आणि म्हणून जी वस्तू निश्चयाने प्राप्त होते, जे विषयाचा त्याग करून प्राप्त होते. काही लोक विषयाचा त्याग प्राप्त होतात, कारण विषयाचा त्याग केला म्हणजे मग देव प्राप्त होईल. हे आवडत नाही, ते आवडत नाही, काही नागवेद राहते, काही भगवेद घालून मग त्यागी होऊन जाते. सगळ्याचा त्याग करून काय होते ते त्यागी. त्यागी म्हणजे सगळ्याचा त्याग करून निघून जाते. कशा करता? देवा करता, देव भेटण्याकरता. काही अष्टांग योगाच्या साधना करते, अष्टांग योग साधना योग त्याच्या करता देवा करता. काही वाऱ्यावरच राहते, वारा पिऊन उपाशी, काही खातं नाही प्याचं नाही, एका पायावर उभे राहते, वारा घेऊनच दिसतो. काही पाणी पिऊनच राहते, काही नुसते काय करते पाणी पिऊन अन्न ग्रहण करीत नाही. कशा करता? देवा. काही उपास असते अशी, काही पाण्यावरच राहते. काही झाडाची पाने खाऊन, काही जंगलात राहते, झाडाचे पानं खाऊन राहते. कोणाला माणसाच्या दृष्टीस पडत नाही अशी काही साधू झाडाची पानं खाऊन. कशा करता? देवाची प्राप्ती करण्याकरता, देवाची प्राप्ती करण्याकरता. आणि जे अनेक दाने दिल्यानं प्राप्त होत. काही लोक दान धर्म करतात, श्रीमंत लोक पण चांगले येत काही, हे दान धर्म करतात, पण ते कशा करतात? देवा करतात. दान धर्म देवा करतात. वेदात ध्यान करतात काही लोक, वेदाचा अध्ययन करायचं, वेद पाठांतर करायचं. कशा करता? देव प्राप्त करण्याकरता देवा करतात. खरे बोलण्याने काही काहीचा नियम आहे, खोटं बोलायचं नाही, खरंच बोलायचं, खरं बोल. तीर्थाटन काही तीर्थयात्राच करते, आहे का नाही? 12 वर्षात झाली की पुन्हा एकदा आली की पुन्हा 12 वर्षे एक साधू येतात आपल्याकडे. म्हणजे आता मला 3 टप करायची, 2 झाली, तिसरं चालू. 12 वर्ष फिरत राहिले, ती 12 वर्ष पूर्ण झाली, पुन्हा 12 वर्ष, पुन्हा आता 12 वर्ष. एक तीर्थयात्रा करीत फिरत राहा. कशा करता? देवा करता. यज्ञ यागादी अनेक साधनांनी जी साध्य होती. काही लोक यज्ञ यागादी करते, यज्ञ करायचे कशा करता? देवा करता. आणि हे अनेक साधनांनी जे साध्य, सगळ्याच्या साधना कशा करता येतात? देव प्राप्त करण्याकरता. पण हे अनेक साधना इतक्या करून देव सांगतो की एवढ्या साधना करून ज्याला मी प्राप्त होतो, त्याला मी माझ्या एका भक्तीनं प्राप्त. कशाने प्राप्त होतो? भक्तीनं. मला अनन्य भावानं शरण आला, माझी आठवण केली, माझं ध्यान केलं, माझं नाव घेतलं, माझ्याशी रोज गोष्टी गप्पा गोष्टी माझ्याशी एक रूप होऊन राहिला. ही भक्ती माझी सतत आठवण करतो, सतत मला आठवण करून माझ्याशी संवाद करतो किंवा माझ्यावर राहत नाही. अशी जो माझी भक्ती करतो, हे इतर साधना, इतक्या साधना करूनही त्याला मी भेटत नाही. पण माझी आठवण जो करतो, माझं जो नामस्मरण करतो, ती माझी सतत चित्तात माझं ध्यान करतो, अशाला मी प्राप्त. एवढ्या साधना करण्याला मी प्राप्त होईन असं शक्य आहे का? नाही होत. कठीण साधना त्याने तो प्राप्त होईल असं काही सांगता येत नाही. पण भक्तीनं मात्र सोप्या भक्तीनं. काय भक्ती आहे? मला अनन्य भावानं शरण जो आला, जो सतत माझी आठवण करतो, माझं नामस्मरण करतो, माझं ध्यान करतो, त्याला मी आता इथं प्राप्त होईल. त्याला काय प्राप्त नाही? तर त्याला वैराग्य, ज्ञान हे त्याच्या नाराज वरील सर्व साधनाची संकटे कष्ट न सोसता, पर्वताचे उल्लंघन न करता, कपाट गुहेकडे न जाता,
जेव्हा माझी भक्ती प्राप्त होते तेव्हा सर्व फळे दारापुढे आपण होऊन येतात. सगळे फळे, कोणतं फळ काही बी मागा, सगळं भक्ताच्या अधीन करतो आपली इष्ट. देव काय करतो है की नाही? स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही आपण जर त्याचे भक्त झालो तर ते आपले काय महाराज म्हणजे सतळ भोगिता होईल त्यांची. किंवा आपल्याला सगळं काही त्याच आपल्याला देऊन टाक. त्याच्या ठिकाणी काय यश श्री अवदार्य आहे की नाही, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण परमात्मा. म्हणून तो भगवंत त्याचे सगळे 6 षडगुण संपन्न येतो. असं त्याचं जे ऐश्वर्य तो ते आपल्या भक्ताला देऊन टाकतो. भक्ताला काय कमी आहे का? नाही. माझी भक्ती करून काय भक्ती आहे त्याची, त्याला अनन्य भावानं शरण जात अशी भक्ती आहे. आणि म्हणून उद्धवा तू अशी म्हणशील की अशी सर्व फळे देणारी जी भक्ती कोणती आहे, तर ब्रह्मबुद्धीने गुरुची भक्ती केली की सर्व साधने केल्यासारखीच होतात आणि गुरु भक्तीने सर्व फळे प्राप्त होतात. भक्तीचा हा पूर्ण महिमा आहे. आणि म्हणून उद्धवा तू अशी म्हणशील की ही सर्व फळे देणारी भक्ती आहे ती कोणती भक्ती आहे? पहिलं सांगितलं अनन्य भावानं शरण. आता पुन्हा सांगितलं कोणतंय की सद्गुरु जे भक्ती गुरु भक्ती नाही. गुरु म्हणजे कोण असतो आपल्या जीवनात? गुरु म्हणजे आपल्याला परमात्म्याचं मार्गदर्शन, आपल्याला देवाची ओळख करून देणारा. देव कसा आहे, देव भेटल्यावर काय होतं, देव भेटल्यावर असे सांगणारे आपल्याला देवाजवळ, देवाबद्दल सांगणारी, देवाचे गुणगान गाणारी आणि देवाची ना आपली गाठ मारून देते. आपल्याला देवाची काय करते भेट घालून देते. ते गुरु. ते काय गुरु? गुरु जे देवाचं आपलं नातं जोडून देते. देवाबद्दल आपल्याला माहिती सांगते, देवाची आपल्याला ओळख नसते तर ओळख करून देते, त्याचा महिमा सांगते. भेटल्यावर काय कमी राहतो? काही कमी राहत नाही. चांगल्या घरी सोयरी जमून गेल्यावर तुम्ही मध्यस्थी माणसाला काय माणसांना आयोग करताना नाही का? तुमच्या पोरी सोयरी चांगल्या घरी जमून दिली तुम्हाला, ते किती मोठा वाटतो. तुम्ही त्याला आयर गिर घेताना का नाही? चांगलं वाटावून गेल्यावर गुरु काय करतात? आपल्याला देवाची आपली भेट घालून देते. म्हणून गुरु भक्ती. गुरु भक्ती म्हणजे गुरु की जे आपल्याला देवाबद्दल सतत आपल्याला सांगते, सतत आपण त्याच्याकडे ऐकतो आणि आपली देवाची काय सांगते घालून माध्यम असतं ते सद्गुरूचं. ते अशी सद्गुरू, अशी गुरु भक्ती. गुरु भक्ती म्हणजे काय? त्याच्या ठिकाणी निष्ठा ठेवणं आणि तेच ऐक. त्याच्या ठिकाणी निष्ठा ठेवून तेच ऐकणं. गुरु भक्ती म्हणजे दुसरं काय? त्याला लक्षाने दिशा द्यावं लागतं नाही, त्याला काय द्यावं लागतं का काय घ्यावं लागतं? काय नाही. त्याच्याजवळ निष्ठा ठेवून तेच ऐकणं ही त्याची सेवा. म्हणून हे म्हणते की इथं सर्व अशी फळे देणारी जी भक्ती ती कोणती आहे, तर ब्रह्मबुद्धीने गुरुची भक्ती केली की सर्व साधने केल्यासारखीच होतात आणि गुरु भक्तीने सर्व फळे प्राप्त होतात. भक्तीचा हा पूर्ण महिमा आहे की सद्गुरु भजनापरती साधकाशी नाही प्राप्ती. मी भगवंत करी गुरु भक्ती, इतराचा किती पवाडू. सद्गुरूपेक्षा साधकाला दुसरे कोणतेही मोक्ष प्राप्तीचे साधन नाही. मी भगवान असूनही गुरु भक्ती करतो आणि मग इतराची कथा काय की देव म्हणतो मी सुद्धा गुरुची भक्ती करतो, बाकीचे तुम्ही आणि करू नये. अरे मी देव असून मी सगळ्याचा मालक, त्रिलोक्याचा धनी आहे, पण मी सुद्धा कृष्ण जरी अवतार घेऊन आला तर संदीपानीच्या आश्रमात गेला का नाही? प्रभू रामचंद्र अवतार घेऊन आले,
विश्वामित्रासोबत वशिष्ठ गुरु सोबत राहिली का नाही, त्याची सेवा केली का नाही, त्याच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेतली, विद्यादान प्रगत करून घेतली का नाही? गुरु गुरुला महत्व देवानं दिलं. अवतार घेऊन जर ते मी जरी देव असलो तर मी जर महत्व नाही दिलं सद्गुरूला तर मग कोण देईल? नाही ना, मग देवापेक्षा संत महत्वाचे. देवापेक्षा संत. देव म्हणतो संताची, माझ्या भक्ताची म्हणजे संताची भक्ती केलेली मला आवडती, माझी नाही केली तरी चालत, आहे की नाही? देव सारावे पुरते, संत पुजावे आरते. ही देवाची भक्ती आधी करावी, संताची भक्ती आधी करावा, देव बाजूला सारावा. एखाद्या दिवस तुम्ही देवपूजा करायला बसले आणि आली महाराजाकडे, तुम्ही म्हणा महाराज थांबा जराशी देवपूजा करतो, ते देवाला सहनच नाही व्हायची ती पूजा, दगड मारल्यासारखी पुढं व्हायला आहे की नाही? ते देव बाजूला सारून यायला या बसा, त्याची सेवा. संत देव म्हणतो की माझ्यापेक्षा माझे भक्त म्हणजे संत, त्याची जर पूजा केली तर ती मला प्राप्त होती, त्याची पूजा केली की ती कोणाला प्राप्त होती? देवाला, मलाच प्राप्त होती. माझी पूजा झालीच समजा. तुम्ही अशी त्याची अवहेलना करून जर माझी पूजा करीत ती माझी पूजा होती का? नाही. मला ते तुमच्या हाताने चोळलं की मग अंग करणार होतं, म्हणजे मला ते तुमचे नखं लागत, तुमचा स्पर्श पण आम्हाला चांगला लागत नाही. संताची जर आवड, म्हणून सद्गुरूपेक्षा साधकाला दुसरे कोणतेही मोक्ष प्राप्तीचे साधन नाही. मी भगवान असूनही गुरु भक्ती करतो, मग इतराची कथाच काय. मी देखील सद्गुरूच्या कृपा करण्याच्या कर्तव्यामुळे एवढ्या महत्वाला प्राप्त झालो. त्या सद्गुरूचा गौरव कोणती उपमा देऊन वर्णन करावा, कारण सद्गुरूमुळं आपल्याला देवाची भेट. संताविना प्राप्ती नाही ऐशी वेद भीती. हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय. बरं बरं बरं, वा वा वा. देवाची प्राप्ती संताशिवाय होत नाही. संत हे माध्यम असल्याशिवाय देव भेटत नाही. पण आपल्याला देव भेटायचा असला तर पहिले कोण लागते? संत. आधी संत भेट व्हावा, देवाची भेट. संत भेट होणं, देव भेट होणं. संत भेटली की संताजवळच देव असतो. संत कुठं दुसरीकडे नेऊन घालते आपल्याला. देव कोणाजवळ आहे? संताजवळच. आपल्याला जर काही सोनाराकडे जात असलं तर सोनार म्हणतो मग चला मग येतो तिकडं दुसरीकडे घ्यायला, त्याच्याजवळच असतो. संताजवळच देव असतो. संताला भेटलं म्हणजे देव भेटलाच. म्हणून जे गुरुलाच परब्रह्म मानून अभेदानी भक्ती करणारे भक्त असतात ते अकस्मात थोडी देखील कशाची इच्छा करीत असतील तर त्यांनी मी वैकुंठ, कैलास, स्वर्ग, मोक्ष हे सर्व देत असतो. गुरुलाच परब्रह्म मानून, गुरुच परब्रह्म, गुरुच परमात्म्याची मूर्ती. म्हणून गुरुलाच भजलं की देवाला भजलं. देवाची भक्ती झाली. म्हणून सद्गुरूची भक्ती जर केली आणि ती भक्ती अभेदानं जर केली म्हणजे कोणताही भेद, कोणताही संशय न ठेवा, देव दुसरा तिसरा कोणी नसतो, सद्गुरूच परमात्मा. सद्गुरूच कसे परमात्मा रूप येत. अशी सद्गुरूची भक्ती ज्यांनी केली आणि त्यांनी थोडी जरी काही मनात इच्छा केली तर त्याला मी काय देतो म्हणले? वैकुंठ, कैलास, काही मागू द्या, काही द्या. भक्ती केली की सगळं काही देतो. त्याचं आपलं सगळं ऐश्वर भक्ताला देतो. इतका तो भक्तीचा भुकेलेला आहे भावाचा. तो भाव आपण संताप जवळ जर ठेवतो, आहे की नाही? संताजवळ आपला भाव आहे. संताजवळ भाव असला की देव आपल्याला प्राप्तच आहे. काही मागायची गरज नाही, काही करायची गरज नाही. म्हणून आपली बुद्धी संताजवळ
अर्पण केली किंवा संतांच्या पायाजवळ गहाण ठेवली पाहिजे. म्हणून संताजवळ गहाण ठेवली म्हणजे संताचं ऐकलं पाहिजे. सतत सतत संताचं ऐकलं पाहिजे. दुसरं काही ऐकणं, काहीच ऐकायचं नाही. काही ऐकल्याने काही समाधान होणार नाही. संताजवळ बसलो की बैसता संताची संग कळू आले कमलापती. परमात्मा कसा आहे हे कळत आहे. कळाला म्हणजे परमात्मा भेटला. कळाला म्हणजे मिळाला. असा परमात्मा संत करून देतात. म्हणून त्या सद्गुरूची भक्ती जर केली तर कोणत्याही प्रकारची इच्छा जर थोडी जरी इच्छा केली तर मी वैकुंठ कैलास स्वर्ग मोक्ष हे सर्व देत असतो. हे माझे बोलणे देखील फार थोडे आहे. मी त्याच्या भागण्याच्या आवडीने कौतुकाने बोलून जातो. तो त्याच्या मागे पुढे सर्व काळ उभा राहतो. आता इतकंच काय, मी काय काय देतो काय काय नाही हे तर सगळं देतोच, पण मी भुलून जातो त्याला, त्याच्या भक्तीला, की तो माझ्या भक्ताची भक्ती, संताला बांधणारी माझे जे भक्त गुरु भक्ती करणारे, मी त्याच्या माग पुढं चलत असतो. कशा करता? हत्तीची सेवा करण्याकरता मागे पुढे उभा राहे सांभाळीत राहतो. आलिया गादी काळजी त्याचा सांभाळ करतो. नाही तिची सेवा सुद्धा करतो. एवढं त्याला संतांची आवड आहे, एवढी त्याला सद्गुरूची आवड. सद्गुरूची सेवा करणारा भक्त त्याला इतका आवडतो. आहे की नाही? ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तेही प्राणपूर्वकी आवडती जे निरुती जे भक्त चरित्राचे प्रशंसा. मला कोणते भक्त आवडते? जे माझ्या भक्ताची भक्ती करते. कोणाची? देव म्हणतो जे माझ्या भक्ताची भक्ती करते ते मला माझ्या प्राणापेक्षा जास्त आवडते. मला माझ्या प्राणापेक्षाही जास्त आवडते. म्हणून गुरु भक्ती जे करतात देव तिथंच त्याच्या जवळच असतो. त्याच्या मागे पुढे राहतो. नाही तिची सगळी सेवा मी करतो. अशा प्रकारचं देव बोलतात की हेही बोलता अत्यंत थोडे, मी त्याच्या भजन सुरवाडे, भुललो गावाडे कोडे, त्या मागे पुढे सदा तिष्ठे. मग भक्त नैराश्याती गाढे, हे मागतील हे कदा न घडे, तेही लक्षण तुझ पुढे अति निवाडे सांगेन. म्हणून महाराज म्हणतात, भगवान परमात्मा उद्धवाला सांगतात की माझे भक्त निस्पृहात पण फार बलाढ्य असतात. निस्पृहपणात फार बलाढ्य असतात. ते मला काहीही मागतील हे कधीच घडणे शक्य नाही. कारण माझे जे भक्त आहे, मी जर मागण्याची इच्छा करतो, मला वाटतं की ते मला मागावं काही. मला देवाला काय वाटतं की भक्तांनी मला काहीतरी मागावं. पण माझे भक्तच असे निस्पृह आहेत की ते कधीच मला काही मागत नाही, काहीच मागत नाही. तर मग इथे इतकी इच्छा असते की त्यांनी काहीतरी मागावं, काहीतरी त्याच्या मनात थोडा तरी संकल्प यावा. पण ते थोडाही संकल्प मनात येऊ देत नाही. मला काही मागतच नाही. काही मागणे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असो की आम्ही खरे जे बघतोय ते देवाला काहीच मागत काय मागायचं. एवढं कैवल्य सुख परमात्मा हाताला आल्यावर ते सोडून दुसरं काय मागतील प्रपंचातलं? मग काय मागावं? काही इथलं काही मागायचं का स्वर्गातलं काही मागायचं? काहीच मागायचं नाही. देव हाताला आल्यावर पुन्हा काय मागायचं? याच्यासारखं आहे का दुसरं काही चांगलं? नाही ना. असा सुखरूप असणारा शाश्वत असणारा परमात्मा तळ हातावर भेटला प्रत्यक्ष आता इथं आपल्याला कळाला म्हणजेच मिळाला. ते मिळाल्यावर आता पुन्हा काय मागायचं नाही. आणि जे मागत होते बघतोय का? नाही. आपण तो कोणा पुढं हातच असली कमीच आले पैसे म्हणतो पाकिट भरलं तर ते कमीच नाही. काही मागत आहे का नाही? देव म्हणतो माझे भक्त काहीच मागत नाहीत, निष्प्रह असतात. असे निष्प्रह असणारे भक्त त्याचं चिंतन करून महाराज सांगतात. आपली वेळ झाल्यामुळं आपण ते नंतर बघू. कुंडली श्री ज्ञानदेव
ईश्वरपती देवे येणे वागे पुरुषाये सोनित्याये स्वादान हे कान भाले साधो दया सत्य वारो परस्परे विश्व धर्म सूर्य पाहो मंगळी ईश्वर अनावर्त भूमंडळी चेतना चिंतामणीचे गाव चंद्रमेलांचन मार्तंड जे काही ते सज्जन सर्व सुखी पूर्ण होती लोकी वज्रादिबुद्धी अखंडीन आणि ज्ञानदेव सुखिया स्वाहा भगवान की ज्ञानेश्वर महाराज महाराज की शांति